एक शिक्षक होते, त्या शिक्षकांना आम्ही तिथे पाठवलं. त्यांचं ते आचार्य झाले. पहिल्यांदा बीसे होते, नंतर ते आचार्य बीसे झाले, कारण त्यांनी तिथे इतकं सुंदर काम केलेलं आहे. आपण बोर्डीला गेला तरी तर जाऊन बघा, तिथे आमचं पूर्ण कॅम्पस आहे. 1920ला त्यांनी ती शाळा काढली आणि 1920 नंतर मला असं वाटतं की तिथे आमचं आर.एम. भट जे हायस्कूल आहे, आर.एम. भट तिथे परळला, तिथे ती शाळा काढली. त्याच्यानंतर त्यांच्या मनामध्ये सारखं यायचं की आपण उच्च शिक्षणाचं काहीतरी केंद्र सुरू केलं पाहिजे आणि नाशिक ग्रामीण भाग म्हणून ओळखला जायचा, तर नाशिकला येऊन आपण हे काढलं पाहिजे असं म्हणून 1923ला ते बघून गेले आणि 1923लाच त्यांनी इथे ठरवलं की आपण इथे काढले पाहिजे. म्हणून प्रयत्न सुरू केले, कारण पैसे लागत नव्हते तेव्हा, जागा मोठी पाहिजे होती आणि त्याच्यासाठी पैसे लागणार होते. म्हणून त्यांनी मुंबईचे जे उद्योजक आहेत, नामवंत जे दानशूर आहेत, कारण ते त्यांनी तिथे डिजिट आमची जे न्यू इंग्लिश शाळा सुरू केली, न्यू इंग्लिश स्कूल, त्याच्यासाठी सुद्धा डोनेशन ह्या टाकरसी फॅमिलीने दिली. त्यातनं ती ओळख झालेली होती. म्हणून